नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र श्री शास्त्री या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 16 जानेवारी 2026 आणि आज चंद्र आहे मूळ या केतूच्या नक्षत्रामध्ये. मूळ नक्षत्रातील हे चंद्राचे भ्रमण व इतरत्र ग्रह परिस्थिती आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन येते आहे हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज शारीरिक कष्ट आपणास जाणवू शकतात. आज पायाचे दुखणे किंवा पित्ताचा त्रास आपणास जाणवू शकतो. शरीराची उष्णता वाढू शकते, त्यामुळे बाहेरचा आहार शक्यतो टाळणे गरजेचे राहील. आज स्वभावामध्ये थोडी चिडचिड जाणवू शकते आणि नोकरीच्या ठिकाणी थोडा कामाचा ताण हा वाढू शकतो. मात्र आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे व कोणत्याही प्रकारे अपशब्द वापरू नयेत. आजसाठी आपणास उपाय आहे गणपतीचे दर्शन घ्यावे व गणपतीला एक गुलाबाचे फूल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आज अडकलेले पैसे आपले निघू शकतात, त्यामुळे व्यापारामध्ये देखील प्रगती चांगली असू शकते. व्यवसायात व व्यापारामध्ये आज दुप्पट नफा मिळण्याची शक्यता पण खूप आहे. आज जोडीदाराच्या बाबतीत बोललं तर आपला जोडीदार आज अत्यंत रोमॅन्टिक राहील, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपला उपाय आहे गाईला ज्वारीची भाकरी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 95%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज सामाजिक क्षेत्रामध्ये आपले जुने मित्र किंवा आपले सहकारी आपल्याला चांगली मदत करू शकतात. नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस आपल्यावर आज आनंदी राहील, कारण तुम्ही त्याने सांगितलेले काम वेळेत आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहात. आज घरातील परिस्थिती देखील आनंदी आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे उमराच्या झाडाचे दर्शन घेऊन एक गुळाचा खडा उमराच्या झाडाला व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आज थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आजचा दिवस कदाचित आपणास थोडा धोक्याचा आहे. प्रवास करणे टाळा. पाण्यातून किंवा औषधांच्या रिॲक्शनमुळे आपणास काही ना काही त्रास जाणवू शकतो, त्यामुळे पाणी उकळून प्या आणि औषध स्वतःहून न घेता डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. वाद करू नका, थोडे शांत राहा. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 15%. आज काळजी गरजेची आहे. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज आपण हाती घेतलेले काम योग्यरित्या पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा आणि परीक्षांमध्ये चांगले यश संपादन निश्चित होईल. व्यापारासाठी आज नवीन भागीदारी किंवा भागीदारीमधून आपणास चांगला फायदा आज निश्चित घडू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे हनुमान चालीसेचे पठण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज आपले विरोधक आपल्यास थोडे त्रास देऊ शकतात आणि आपले सहकारी देखील आपल्याला त्यावेळेस मदत करणार नाही, त्यामुळे आपण एकटे पडलेले आहात असे आपणास जाणवू शकते. आर्थिक बाबतीत बोलले तर आज कर्जाचे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते, त्यामुळे आपण जर लोन काढले असेल तर त्याचा हप्ता वेळेवर भरणे गरजेचे आहे. आजचा दिवस आपल्यासाठी एवढे उत्तम नाही, त्यामुळे प्रवास देखील टाळणे गरजेचे राहील. आपण प्रवास करणार असाल तर गाडी नीट तपासून घ्यावे, विशेषतः गाडीचे टायर तपासून घ्यावे. आज आपणाला दिवस थोडा त्रासदायक आहे, त्यामुळे काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान भैरवाचे दर्शन घेऊन ओम भैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे, कारण आजचा दिवस आपला एकदम आरामात जाणार आहे. आपण घर आणि वाहन याबद्दल काही ना काही नवीन गोष्ट घेण्याची किंवा घरामध्ये किंवा वाहनामध्ये बदल करण्याची आज मनात इच्छा आणू शकतात आणि लवकरात लवकर आपली ती इच्छा पूर्ण देखील होईल. आज आपले आरोग्य अत्यंत उत्तम राहील. आज एकंदर म्हणतात आपल्यासाठी सुखाचा व आनंदाचा असा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर जाताना केशरचा टीका कपाळावर लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आर्थिक बाबतीत आपली फसवणूक होऊ शकते. आज कोणावर विश्वास ठेवू नका. शक्यतो ऑनलाईन कोणत्याही प्रकारचा व्यवहार टाळलेले उत्तम राहील. कौटुंबिक बाबतीत आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आपल्याला त्रास देऊ शकते, कारण त्यांच्या शाळा कॉलेजची फी
किंवा त्यांचे परीक्षेतील मार्क यांच्यामुळे आपण थोडेसे अस्वस्थ राहू शकतात. आज थोडी काळजी घ्या. आपल्या मुलांसोबत योग्य तो संवाद करा. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे. पिंपळाच्या झाडाला एक तुरटीचा खडा व्हावा आणि आपली अडचण सांगावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. 9वे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. आज आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कमिशन म्हणजेच दलालीचे काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस एकदम सोने पे सुहागा आहे. आज चांगला धनलाभ होऊ शकतो. आज आपली कामे पटापट मार्गी लागतील. व्यापारामध्ये आज मोठी ऑर्डर मिळू शकते. आज व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील उत्तम असा दिवस आहे. प्रेमाच्या बाबतीत म्हटले तर आज आपले नाते आपले जोडीदारासोबत जास्त घट्ट होऊ शकते. आणि लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. नवीन स्थळे येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, लहान मुलींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भेट म्हणून द्याव्यात. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज आपल्या अति विचारांमुळे आपल्या डोक्यामध्ये विचारांचे द्वंद्व युद्ध चालू आहे असे आपणास जाणू शकते. नोकरीमध्ये किंवा कामामध्ये आपले लक्ष आज व्यवस्थित राहणार नाही. त्यामुळे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. थोडंसं कामाकडे लक्ष द्या. अडचणी सर्वांच्याच आयुष्यात येतात. आजचा दिवस थोडा खास नाही. काही गोष्टी उद्यावर टाकलेल्या उत्तम राहतील. आपणास आज थोडे पोटाच्या तक्रारी देखील जाणवू शकतात. त्यामुळे बाहेरचा आहार शक्यतो घेऊ नका. बाहेरचे खाणे टाळा. घरचा आहार घ्या. सात्विक आहार आज गरजेचा आहे, नाही तर पोटा संबंधित तक्रारी जाणवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, दक्षिण दिशेला आपल्या पितरांना नमस्कार करून आपल्याकडनं झालेल्या चुकांची माफी मागावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज कला, संगीत आणि IT क्षेत्रातील लोकांसाठी खूप जास्त उत्तम असा कालावधी आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मान सन्मान आज निश्चित मिळणार आहे. आणि आज लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात. एकंदर म्हणतात आजचा दिवस उत्तम आहे. आज आपला जोडीदार आपल्यावरती खुश राहणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप जास्त चांगला जाईल. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना चंदनाचे अत्तर लावून बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज महत्वाच्या कामाच्या मीटिंग होऊ शकतात. त्यामुळे बैठकींमध्ये आपल्या मनासारखे काम मार्गास लागू शकते. आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यापारामध्ये नवीन ओळखींमुळे आपल्याला चांगले काम मिळू शकते. आपल्या व्यापाराची बढती होऊ शकते. कौटुंबिक क्षेत्रात म्हटले तर आपला जोडीदार आपल्यासोबत खांद्याला खांद्या देऊन उभा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गोष्टीवरती आपण निश्चित मात करू शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याच्या कलशामधून सूर्याला अर्घ्य द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज आपल्याला रेड अलर्ट आलेला आहे. आजचा दिवस आपल्यासाठी त्रासदायक आहे आणि घातक आहे. शक्यतो आज कोणत्याही मोठी रिस्क घेऊ नका, नाही तर नुकसान होऊ शकते. व्यापारामध्ये कोणती गुंतवणूक करू नका. आज उधारीवरती वस्तू देऊ नका. कोणाकडनं उसने घेऊ नका आणि कोणाला उसने पैसे देऊ नका. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या आई वडिलांच्या तब्येतीकडे आज थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. थोडा वेळ कुटुंबासोबत घालवणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, चंद्राचे दर्शन घेऊन ओम सोमाय नमः या मंत्राचा दोन्ही दिवस जप करावा. म्हणजे आज संध्याकाळी व उद्या सायंकाळी दोन्ही वेळेस हा या मंत्राचा जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 18%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज करिअर आणि नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. बढतीचे देखील योग आहेत. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आज आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन औद्योगिक गोष्टी आपण खरेदी करू शकतात. म्हणजे नवीन मशिनरी विकत घेण्याचा आज योग आलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपण शत्रूंवरती चांगला विजय मिळवू शकतो. म्हणून राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, देवी लक्ष्मीचे दर्शन घेऊन देवी लक्ष्मीला एक गुलाबाचे फूल व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे आपल्यासाठी घातक होऊ शकते. सासू सुनेचे आज वाद घरामध्ये दिसून येऊ शकतात. त्यामुळे घरामध्ये गृहकलह झाल्याचे जाणवू शकते. थोडी काळजी घ्या. प्रवासामध्ये आपले सामान हरवण्याची भीती आहे. त्यामुळे मौल्यवान गोष्टींकडे लक्ष ठेवा. घरातही बाहेर निघताना घराचा दरवाजा नीट लावलेला आहे का नाही, म्हणजे घराचे कुलूप नीट लावले का नाही, एकदा तपासून घेणे गरजेचे. आजचा दिवस चांगला नाही. आज शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. कोणाकडनं उधार घेऊ नका. आजसाठी आपणास उपाय आहे, पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%.
16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपल्या घरात कदाचित धार्मिक कार्याबद्दलची चलबिचल असू शकते. आपल्या मनासारखा आजचा दिवस आहे. आपण अत्यंत खुश आणि आनंदी राहाल. आज आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित दिवस आपल्यासाठी आहे. नोकरीच्या ठिकाणचा कालचा ताण आज कमी झालेला असेल, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, डाळ्या आणि गूळ याचा लाडू बनवून तो गाईस खाऊ घालावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही, त्यामुळे आपला जवळच्या लोकांशी वाद होऊ शकतो. कदाचित आपल्या जोडीदारासोबत सुद्धा आपला वाद होऊ शकतो, त्यामुळे थोडासा वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. आज पैसे कोणाला उधार देऊ नका, लवकर मिळणे थोडे अवघड जाईल. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आज मोठी गुंतवणूक करू नका, कदाचित अडकवलेले पैसे परत निघायला खूप जास्त त्रास होऊ शकतो. आज शांत राहा. आज पायाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे टू व्हीलर किंवा सायकल चालवणाऱ्या लोकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, हनुमानाचे दर्शन घ्यावे व हनुमानाच्या अंगावरती चमेलीचे तेल व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र आज आपल्या बुद्धीच्या आणि कला कौशल्याच्या जीवावरती आणि जोरावरती आपण हवे ते काम पूर्ण करू शकतात. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आपले मालक किंवा बॉस आपल्यावरती आनंदी राहतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कोणत्याही परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. विशेष करून आज विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती देखील उत्तम अशी राहील, त्यामुळे अवघड विषयाचा अभ्यास आज करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यापाराबद्दल बोलायला गेलं तर आज नवीन करार किंवा लेखी करार करण्यासाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आजसाठी आपला उपाय आहे, गणपतीचे दर्शन घ्यावे व गणपती समोर गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. आणि आजची दिवसाची शुभता आहे 92%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र आज चंद्र आपल्याच नक्षत्रात आहे, परंतु विचारांच्या ओझ्याखाली आज आपण दबलेले असाल, त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका. स्वतःवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज शारीरिक ऊर्जा वाढेल, मात्र मनामध्ये विचारांच्या गोंधळामुळे थोडा कामावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. थोडी चिडचिड राहील. आज आपणास थोडी डोकेदुखी जाणवू शकते आणि आपला आक्रमक असणारा स्वभाव आज आपण थोडा शांत ठेवल्यास आपल्यासाठी खूप चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र काल झालेला ताण तणावामधून आज आपली मुक्तता होणार आहे. आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ आहे. आर्थिक फायदा होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि सरकारी कामांमध्ये देखील चांगले यश संपादन करू शकतात. आज आपला जोडीदार आपल्यावरती खुश राहील. आज आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, देवी लक्ष्मीला एक गुलाबाचे फूल व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र आज आपल्या बोलण्याने लोके घायाळ होणार आहेत. आपले बोलणे अत्यंत लागवी राहणार आहेत, त्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये होऊ शकतो. नोकरीमध्ये आपल्या सहकाऱ्यांची आपल्याला साथ मिळाल्यामुळे आपण अवघड असलेले काम आज कमी वेळात पूर्ण करू शकतात, त्यामुळे आपला बॉस आपल्यावरती निश्चित खुश असेल. कौटुंबिक बाबतीत आपल्याला आज चांगल्या बातम्या कानावर येऊ शकतात. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, एखाद्या गरजू व्यक्तीला गव्हाचे पीठ दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आपल्याकडनं चुकीच्या कागदांवर चुकीच्या ठिकाणी सही होऊ शकते, म्हणजे कोणत्याही ठिकाणी आज आपण सही करू नका. कोणताही करार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम नाही. कोणावर विश्वास ठेवू नका. कानाच्या तक्रारी किंवा घशा संबंधित विकार आज आपणास जाणू शकतात. सर्दीचा थोडा त्रास आहे, तो अजून 2-3 दिवस राहणारच आहे. आज व्यापारामध्ये देखील नुकसान किंवा भय जाणवू शकते, त्यामुळे आज शांत राहणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, महादेवाचे दर्शन घ्यावे व एक बेलपान व्हावे. आणि शक्य झाल्यास आपल्याला उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 15%. आज काळजी घेणे गरजेचे आहे. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज आपल्यासाठी दिवस उत्तम आहे. जमिनीच्या व्यवहारातून किंवा व्यापारातून आपणास आज चांगली प्रगती मिळू शकते. आज आपल्याला धनलाभ देखील होऊ शकतो. नवीन नोकरीच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी नवीन कामाची जबाबदारी आपल्यावरती सोपवली जाऊ शकते आणि आपण ती जबाबदारी योग्यरित्या पार करू शकतात. खेळाडू लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आपण आपल्या खेळातली उत्तम खेळी आज निश्चित दाखवू शकतात.
आजसाठी आपणास उपाय आहे मसुराची डाळ गायला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 24वे नक्षत्र शतत तारका नक्षत्र. आज आपल्या भविष्याची चिंता आपल्याला ग्रासू शकते, त्रास देऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये लोक आपल्याबद्दल आज अफवा पसरवू शकतात. अफवांमधून आपण थोडे अस्वस्थ होऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये खर्च अचानक वाढणार आहे, त्यामुळे पैशावरती आणि खर्चावरती नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर जाताना निळ्या रंगाची वस्त्र घालून बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आज आपले मन शांत आणि आपण स्थिर आणि स्तब्ध असे असाल. व्यापाराच्या बाबतीत बोललं तर सोन्या चांदीच्या व्यापारातून किंवा गोष्टीतून आपल्याला चांगला धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक क्षेत्रामध्ये आज आपल्याला मुलांकडनं काहीतरी शुभ वार्ता समजू शकते किंवा आपले मुलं आपल्याला भेटण्यासाठी येऊ शकतात. आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे केळीचे दर्शन घ्यावे व आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त त्रास जाणवल्यास त्यांना दवाखान्यात लवकरात लवकर घेऊन जावे, काळजी घ्या. आज आपली जुनी येणी बुडीत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्यांच्याकडनं आपणास पैसे घ्यायचे आहे त्यांच्याशी सुसंवाद राखणे किंवा घालणे आज खूप जास्त आवश्यक आहे. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. प्रवासामध्ये त्रास जाणवू शकतो. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान दत्ताचे दर्शन घेऊन त्यांना एक हळकुंड व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज आपण व्यापारातून चांगला नफा मिळवू शकतात. परदेशात जाण्याचे योग देखील आहेत आणि आज इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामधून आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय चालू करावायचा असल्यास आज आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा दिवस आहे. आपल्याला योग्य ती माहिती आज नक्कीच मिळेल. व्यापाराच्या बाबतीत म्हटलं तर नवीन कामाचे स्रोत आज निर्माण होऊ शकतात. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्याला संपत्तीकारक असा आहे आणि आजसाठी आपणास उपाय आहे हिरव्या रंगाचा रुमाल खिशात ठेवून मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. तर हे होते 16 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. मूळ नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि आपला सर्वांना अत्यंत शुभ आणि समृद्धीचा असा दिवस घेऊन जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली साथ खूप अनमोल आहे आणि आम्हाला ती कायम गरजेची राहील. चला तर मी आज जसे थांबतो. तब्येतीच्या काही कारणामुळे कदाचित आजच्या व्हिडिओत काही अडचण झाली असेल तर क्षमस्व. उद्या आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये. शुभम भवतु.